प्रेक्षक हो नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात सर्वांचं मनापासून स्वागत. जिची स्वप्न वेगळी आहेत, जिचा ध्यास वेगळा आहे, जिची साध्य वेगळी आहेत, जिच्या इच्छा आकांक्षा वेगळ्या आहेत, अशी स्त्री, जिचं समाजभान जागृत आहे आणि जिच्या संवेदना सजग आहेत, अशी स्त्री प्रत्यक्षात जरी आपल्याला भेटली नाही, तिची थेट भेट जरी आपल्याशी झाली नसली तरी तिच्याविषयी जाणून घेताना तिच्याविषयीचा सख्य भाव आपल्या मनात जागरूक होतो. आजची आपली सखी मैत्रीण अशी आहे डॉक्टर भार्गवी बढे, असं तिचं नाव आहे. त्या व्यवसायाने डॉक्टर आहेत, पण वृत्तीनं आणि कृतीनं समाजशील सेवाभावी कार्य करतायत. आपला व्यवसाय चालवता चालवता त्या व्यसनमुक्तीसाठी काम करतात. कर्करोग तपासणीची शिबिरं घेतात, तणावमुक्तीसाठी काम करतात. प्रथमोपचार प्रशिक्षण देणं हे त्यांचं स्वप्न आहे. अधिकाधिक स्त्रियांना, अधिकाधिक लोकांना घरच्या घरी प्रथमोपचार करता यावेत, त्याच्यासाठी त्यांनी स्वतःचा ट्रस्टही स्थापन केलेला आहे. अशाही आपल्या सखीविषयी, तिच्या कामाविषयी जाणून घ्यायला मला आणि अर्थातच तुम्हालाही खूप उत्सुकता आहे. त्यांचं आपण स्टुडिओत स्वागत करूया. भार्गवी, तुमचं खूप मनापासून स्वागत. नमस्कार. प्रत्येकजण एक आपला व्यवसाय करत असतो जगण्यासाठी. सगळेच जण काही सर्वार्थाने सामाजिक कार्यकर्ता म्हणून पूर्णतः वाहून घेत नसतात. तर ह्या सामाजिक कार्यकर्त्यांबरोबरच तुमच्यासारख्या अनेक जणी, अनेक माणसं आपला व्यवसाय सांभाळता सांभाळता एक कणवेचा कंगोरा घेऊन आपलं प्रत्येक काम हे समाजाच्या उन्नतीसाठी कसं होईल असा विचार करून जेव्हा पुढे जात असतात, तेव्हा खरंच समाज अनेक अर्थाने आणि खऱ्या अर्थाने पुढे जात असतो. तुम्ही याचं एक आदर्श उदाहरण आहात की डॉक्टर म्हणून तुमचा उत्तम व्यवसाय सुरू आहे आणि तरीही मी डॉक्टर असता असता माझं सगळं व्यग्र जो जीवनक्रम आहे तो सांभाळून या समाजाचं देणं कशा पद्धतीने देऊ शकते याच्यावर सातत्याने विचार करता आणि तुमची वाटचाल तशीच आहे. तर तुमचं हे जे सामाजिक भान आहे आणि तुमचं हे जे सामाजिक काम आहे त्याची सुरुवात कशी झाली याची उत्सुकता आहे. आळंदी या ठिकाणी मी हॉस्पिटल जेव्हा चालू केलं 28 मार्च 2010 साली, त्या ठिकाणी आल्यानंतर आळंदीला आपण नेहमीच माऊलींच्या दर्शनाला जातो. त्या ठिकाणी वारकरी संप्रदायातील लोकांची सेवा करण्याचा मनोभाव आला. जेव्हा माऊलींचं दर्शन घेतलं तेव्हा कदाचित त्यांनी संकेत दिला, तुम्ही आता इथेच थांबा आणि इथेच सेवा करा. आणि त्या दृष्टिकोनातून मी पुढे आळंदीच्या जवळच असलेल्या दिघी या ठिकाणी 2010 साली हॉस्पिटल चालू केलं. हॉस्पिटल चालू करत असताना त्या ठिकाणी सांप्रदायिक भाविक लोकांसोबत आजूबाजूला जो दिघी आणि मरकळ, भोसरी हा एरिया आहे, इंडस्ट्रीयल एरिया, तर त्या ठिकाणचे खूप पेशंट्स माझ्याकडे यायचे आणि मग त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची माझी धडपड होती आणि त्यांना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो या दृष्टिकोनातून नंतर 2010 सालीच मी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीयल हेल्थ रिकग्नाइज्ड माझं प्रशिक्षण केंद्र सुरू केलं, ज्या माध्यमातून मी प्रथमोपचाराचं शिक्षण त्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलं आणि हळूहळू सुरुवात झाली. शहरापेक्षा थोडासा ग्रामीण भाग आणि जिथल्या लोकांना आपल्या आजूबाजूच्या उपचारांबरोबरच सातत्याने एका शिकवणीची आणि आरोग्यविषयक जागृतीची किंवा एक तर स्वतःचा विचार करण्याकडे सुद्धा सजगतेनं बघा हे शिकवण्याची गरज असते. असा भाग मुळात जो निवडलात तोच तुम्ही आता म्हणालात तसं सेवाभावाने निवडलात. खरं म्हणजे वैद्यकीय क्षेत्र हे क्षेत्रसुद्धा मनात सेवाभाव असेल तेव्हा निवडलं जातं. कारण कुठेतरी लहानपणापासून आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या वेदना बघून ज्याला त्रास होतो आणि उपचार केले पाहिजेत, आपण त्या ठिकाणी असलं पाहिजे असं वाटतं, तेव्हा हा व्यवसाय निवडला जातो. तर तुम्ही तुमच्यामधलं सामाजिक भान हे जागरूक होतं म्हणून या व्यवसायाकडे आलात? याच्याबद्दल सांगताना मला आठवतं, माझ्या वडिलांची एक शाळा होती, अजूनही आहे. त्या ठिकाणी त्यांच्या शाळेमध्ये एक मुलगी जिला हृदयाचा अतिशय मोठा आजार होता आणि ती जेव्हा शाळेत यायची 10 पाऊल चालल्यानंतर तिला दम लागायचा. तेव्हा पप्पांनी तिला जे हॉस्पिटलला मुंबईला नेऊन तपासणी केली आणि आपल्या पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तिचं ऑपरेशन केलं. त्यावेळेस खरं म्हणजे माझ्या आत्म्यामध्ये कुठेतरी बीज पडलं म्हणता येईल, जेणेकरून की मला या क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रात काहीतरी केलं पाहिजे आणि सर्वांना मदत केली पाहिजे असा वारसा मिळाला. आणि मग
पुढे काका डॉक्टर होते, त्यांच्या ओपीडीत जाऊन पाहणं. माझी आते बहीण डॉक्टर आहे, त्यांचं गायनेकचं हॉस्पिटल. मग मी सांगायला मला आवडेल की वयाच्या 10व्या वर्षी मी सिझेरियन पाहिलं. हो. म्हणजे त्याच्या ओटीमध्ये अलाउड नाही. मी म्हटलं मला पाहायचंय बेबी कुठून येतं, कसं येतं, मला त्याबद्दल उत्सुकता आहे. पण मी वयाच्या 10व्या वर्षी सिझेरियन पाहिलं आणि मग भविष्यात तिथूनच मला अशी दिशा मिळत गेली आणि डॉक्टर होण्याचं माझं जवळपास पक्क झालं म्हणता येईल. एक जो वारसा असतो, जसं तुम्ही आता म्हणालात की वडिलांची शाळा होती, म्हणजे वडिलांनी स्वीकारलेला रस्ता सुद्धा हा समाजाला पुढे नेणारा आणि ज्या शिक्षणाने समाज बदलतो म्हणतो आपण तसा होता आणि वैद्यकीय सुद्धा परंपरा तुमच्याकडे आहे. तर जडणघडणीच्या काळातला हा जो वारसा आहे तो आणखीन कोणाकोणाचा होता आणि तुम्ही त्याच्यातून टिपकागदासारखं अजून काय काय वेचलत? मी एका एकत्र कुटुंब पद्धतीतला छोटासा घटक आहे. माझा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी माझे आजोबांना 2 बायका होत्या आणि माझ्या असे मिळून मला 4 आत्या आणि 4 काका आणि माझे वडील एक आणि आजोबा एकटेच होते. तर त्यांचा जे काही आजूबाजूच्या पंचक्रोशीतील त्यांचं नाव खूप मोठं होतं आणि त्यांना त्यावेळेला म्हणजे आजोबांना माझ्या उर्दू वाचता यायचं म्हणून ते हैदराबादला निजामाच्या काळात कोणाचे मुकादमे असतील काही तर त्याच्यासाठी मदत करायला जायचे. ते आजोबांचं जे काही होतं शेती, त्यांना 100 एकरच्या पेक्षा जास्त शेती होती, शेतीत काम करणं. वडिलांचं जे आहे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि मग त्यावेळेस पप्पांचं 2000 साली ते जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष झाले. पण या ठिकाणी राजकारणाचा असा मार्ग होता की तिथे समाजकारण खूप व्हायचं आणि घरी जी एजा असायची तेव्हा समाजाशी एकरूप होण्याचा जी संधी मिळाली त्या संधीमुळे आम्ही घडत गेलो खरं म्हणजे. कारण तिथे आपल्याला कळलं की अरे यांना हा प्रश्न आहे आणि आपण त्यांना पुढे दिशा देण्यासाठी ते पप्पांकडे मार्ग विचारायला येतात. तेव्हा मग आपण या ठिकाणी कुठे काय करू शकतो. कोणाला आता पुण्यामध्ये ससूनमधून MD चेस्ट झालेला एक मुलगा आहे, त्याच्या शिक्षणासाठी केलेली मदत असेल पप्पांनी, त्यांच्यासाठी असे खूप जण आहेत ज्यांना शिक्षणासाठी मदत केली, ज्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मदत केली आणि ते लोक आज यशस्वी झालेले पाहून आत्मिक समाधान आहे ते अगदी अनमोल आहे, कशातही करता येणार नाही. तर याचे जे वारसा किंवा बीज आहे ते लहानपणापासून पडलं. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये म्हणजे आता असं पाहायला भेटत नाही चित्र, परंतु आम्ही पूर्ण 18 भावंड होतो. त्याच्यामध्ये 6 मुली आणि 1 डझन म्हणजे 12 माझे भाऊ 12 भाऊ होते. त्यामुळं सगळ्यांनी एक रूप होऊन एकत्र खेळणं, एकत्र असं बालपण जे आहे ना खूपच रम्य होतं अगदी. म्हणजे त्यात आठवणी जर एकोप्यानी एकमेकांना बरोबर घेत प्रवास करायचा आणि त्याचबरोबर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अशी एक समृद्ध परंपरा होती. शैक्षणिक काळ आणि प्रत्यक्षात भविष्याचे निर्णय घेणं हा एक जो प्रवास असतो आणि हा मधला जो प्रत्यक्ष युवावयातला जडणघडणीचा काळ असतो तो तुमचा काळ कसा होता? मला लहानपणापासून पुस्तकं वाचणं, आत्मचरित्र वाचणं याचे छंद होता आणि माझ्या शाळेमध्ये मी चंपावती विद्यालय बीड या ठिकाणी शिक्षण घेतलं. खरोखर म्हणजे तेथील शिक्षक जे होते त्या ठिकाणचे माझ्या मराठीच्या पांडे मॅडम असतील, जाधवबाई आहेत, त्याच्यानंतर आमचे चौसाळकर सर आहेत इंग्लिशचे, अगदी माझे जे मुख्याध्यापक JB सर म्हणून होते, ह्या सरांच्या मार्गदर्शनाने आणि खरं पाहिलं तर त्यांच्या रोज आपण शाळेत जातो येतो तेव्हा जी भावनिक आपली वाढ होते त्यामध्ये शिक्षकांचा हात खूप मोठा आहे आणि मी खूप नशीबवान मानते स्वतःला, कारण मला असे शिक्षक मिळाले ज्यांनी जीवनाचा अगदी कायापालट केला. जीवनामध्ये तुम्हाला समृद्ध होण्यासाठी कुठल्या गोष्टींची गरज आहे ह्या सर्व गोष्टी मुळापासून शिकवल्या आणि त्या अजूनही आम्ही धरून आहोत आणि मला त्या माझ्या सार्थ शिक्षकांचा अभिमान वाटतो. त्याबरोबर असं सामाजिकदृष्ट्या पाहण्यात आलं बाबा आमटे सरांचं, प्रकाश आमटे सरांचे त्यावेळेस जे काही पुस्तकं मिळायची त्यातनं TV वर दूरदर्शनवरच्या कार्यक्रमांमधून जी माहिती मिळायची
ती खूप प्रेरक असायची. त्यानंतर मला पप्पांच्यामुळे प्रमोद महाजन साहेबांचा संपर्क आला. त्यांची भाषणं ऐकून अतिशय प्रभावित झालो आम्ही. सुषमाजी स्वराज यांची भाषण मी परळीत साखर कारखान्याला भेट द्यायला आले तेव्हा आम्ही तिथे त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि खरंच त्यांची मूर्ती लहान पण कीर्ती किती महान होती. तुमचा पुढचा प्रवास अर्थातच आम्हाला जाणून घ्यायला उत्सुकता आहे, पण घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. डॉक्टर भार्गवी बढे, प्रत्यक्ष डॉक्टर व्हायचं आहे हा रस्ता आपण निवडणार आहोत, हे कुठल्या टप्प्यावर आणि कसं ठरलं? एक मुलगी म्हणून आता करिअर करायची जेव्हा वेळ आली त्यावेळेस तुला कुठला निर्णय घ्यायचा आहे हे पूर्णपणे वडिलांनी त्या काळातही स्वातंत्र्य दिलं होतं. त्यानंतर स्त्री म्हणून इतरही बरेचसे ऑप्शन्स होते. म्हणजे मला सांगायला आवडेल की मी 11वी-12वीत असताना छोटासा वृत्तनिवेदिकेचं पण काम केलं होतं. पण त्यावेळेस असं फोकस्ड होतं की आपण वृत्तनिवेदिका व्हायला हवं का, होऊया का, पण मग आपण समाजात किती आणि कशी मदत करणार, पुढे कसे जाणार, किंवा आपण आपल्या याला न्याय देणार का. पण त्या ठिकाणी अशी घटना घडली की माझ्या आजोबांना हार्ट अटॅक आला. पप्पांनी लग्न गरीब लोकांची मोफत लग्नाचा कार्यक्रम ठेवला आणि त्याच दिवशी आजोबांना हार्ट अटॅक आला. मग मात्र निर्णय ठरला आपल्याला डॉक्टर व्हायचंय. एक मोठं काम आहे तुमचं व्यसनमुक्तीचं, तर त्याची सुरुवात कशी झाली आणि कुठल्या पद्धतीच्या व्यसनांसाठी काम करता तुम्ही? मी जसं डॉक्टर विजय बडे सरांशी लग्न केल्यानंतर हॉस्पिटल चालू केलं. हॉस्पिटल चालू केल्यानंतर माझ्याकडे मावशी लोक यायची, तर मावशींना मिश्री लावायची सवय होती. मिश्री लावली किंवा कामवाली मावशी जेव्हा स्वयंपाकाला यायच्या, मॅडम मी आधी चहा करून पिते. म्हटलं तुम्ही घरून पिऊन आलात परत इथे येऊन चहा पिता? नाही मॅडम, त्याच्याशिवाय माझं पुढे कामच होत नाही. मग मी मोफत हिमोग्लोबिनचा कॅम्प घेतला. त्यावेळेस मी चेक केल्यानंतर लक्षात आलं यांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण 6 आहे. 6 म्हणजे साधारण 12 ते 14 पाहिजे स्त्रियांचं. 6 म्हणजे 50% पेक्षाही अगदी कमी आहे म्हटलं. मग माझ्या लक्षात आलं की यांचा आपल्याला ट्रीटमेंटच्या दृष्टीने चहा देऊन आपण त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करणं किंवा मिश्री लावायला परवानगी देऊन दुष्परिणाम करणं, यापेक्षा यांना योग्य तो सल्ला आणि उपचार देणं गरजेचं आहे. माझ्या मिस्टरांना, बडे सरांना म्हटलं सर आपण याबद्दल काहीतरी करायची माझी इच्छा आहे. त्यांनी मला एकच फक्त अट होती, तुला करायचंय 100% देऊन करायचंय. म्हणजे याच्यात एकदा माघार नाही, एकदा उडी मारली परत मागे नाही फिरायचंय. म्हणजे ही अट सुद्धा तुमची इच्छापूर्ती करणारीच होती. हो, ही अट हो. पण त्यावेळेस म्हणजे आपल्याला कदाचित त्यामुळे मी जास्त सक्षम झाले. जवळपास सर्व काम करणाऱ्या महिला ज्या आहेत त्या मिश्रीचं व्यसन घेतात. आणि आळंदीकडचा आणि दिघीचा एरिया जो आहे तिथे ड्रायव्हर लोक भरपूर आहेत जे बाहेर गावावरून आलेले असतात. तर ते गुटखा, पान खाणं हे प्रकार जास्त होते. मग त्यांच्यासाठी मी व्यसनमुक्तीचं उपचार केंद्र सुरू केलं. व्यसनमुक्ती हा एक खूप मोठा विषय आहे. यामध्ये काउन्सेलिंग खूप महत्त्वाची असते. त्यांना समजून कोणीही मान्य करत नाही मी व्यसनात अडकलेलो आहे. सर्वप्रथम त्यांना मला बोलतं करून घ्यावंसं लागतं. मग त्यांचा विश्वास पडतो की हा मॅडम आपल्या आहेत, आपण यांच्याशी बोलू शकतो. मग ते ओपन होतात. मग मला त्यांना ट्रीटमेंट देता येते. तर सर्वात पहिले मी माझ्या कामवाल्या मावशींचं हिमोग्लोबिन करेक्शन केलं आणि चमत्कार झाला. म्हणजे ऍक्च्युली त्याच्यात पुढे मला मेडिसिन द्यायची गरज पडली नाही त्यांना. काउन्सेलिंग आणि हिमोग्लोबिन करेक्शन यामुळे त्यांचं मिश्रीचं प्रमाण कमी झालं. मॅडमला मिश्री चालत नाही, घरी येताना आपण मिश्री लावायची नाही, ह्या गोष्टी त्यांना तोंडपाठ झाल्या आणि त्या आपोआप त्या व्यसनापासून दूर गेल्या. आणि मग इतर सतत काउन्सेलिंग आणि हे माझ्याकडे ज्या मावशी काम करतात, 12 वर्षापासून एकच मावशी आहेत. त्या आमच्या कुटुंबातील एक सदस्याप्रमाणे आहेत. आणि मग त्या आपल्याला त्याप्रमाणे हे सांभाळतात, घरची कामं करतात. आणि आज मला आनंद होतो की त्या पूर्णपणे मिश्रीपासून दूर गेलेल्या आहेत. या छोट्या व्यसनाबरोबरच एड्स सारख्या गोष्टीतही तुम्ही काम केलेलं आहे. तर छोट्यापासून मोठ्या पातळीपर्यंतचा हा जो प्रवास आहे
याच्याकडे कधी वळलात? या ठिकाणी जेव्हा प्रॅक्टिस करत होते तेव्हा मला अगदी धक्का बसला. एक इंजिनिअरिंगचा मुलगा माझ्याकडे HIV ची टेस्ट करायला आला. मी म्हटलं का रे बाबा, म्हणजे आम्ही ऑपरेशन्स पूर्वी किंवा इतर काही इन्व्हेस्टिगेशन्स जेव्हा निडेड आहेत त्यावेळेस आपण सजेस्ट करतो की HIV ची टेस्ट करा. पण तो मुलगा म्हटला नाही मॅडम, मला HIV ची टेस्ट करायची आहे, कॉलेजमध्ये मॅन्डेटरी नाही आहे, मग का करत आहेस? इंजिनिअरिंग कॉलेजचा होता. मग आणि टेस्ट केल्यानंतर त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली. तेव्हा तोही एक मोठा शॉक होता. म्हणजे आम्ही जे काही पुढे घडत गेलो ते आम्ही घडत नाही गेलो, आमच्या पेशंट्सने आम्हाला शिकवलं, घडवलं. त्याप्रमाणे त्या मुलाचा जेव्हा HIV चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, कॉलेजचा मुलगा असताना, मग मला ती रात्र अस्वस्थ गेली की अशा आपला दिघी एरियामधून खूप मुलं म्हणजे शिक्षणासाठी येतात दिघीकडे आणि आळंदीच्या एरियामध्ये ते राहायला सोयीचं आहे, मध्य ठिकाणी आहे म्हणून त्या ठिकाणी राहतात. आणि त्या ठिकाणी विविध त्यांना वाम मार्गाला लागल्यामुळे असेल, काही गोष्टींमुळे HIV पॉझिटिव्ह होतात. भोसरीमध्ये नारीचं सेंटर आहे. तर त्या ठिकाणी पाहिल्यानंतर मग मी म्हटलं की आपण याच्याबद्दल जागरूकता वाढवायला हवी. योगायोगाने डोडुळगावमध्ये फार्मसी कॉलेज आहे, त्या ठिकाणी मला बोलवण्यात आलं HIV बद्दल लेक्चर्स देण्यासाठी. आणि मग त्यानंतर मी ठरवलं की जेव्हा केव्हा आपल्याला कॉलेजेसमध्ये इन्व्हाइट करतील, काही कॉलेजेसमध्ये जेव्हा बोलवलं तर त्यावेळेस आपण मुलांमध्ये, ह्या कॉलेज गोईंग स्टुडंट्सना ह्या एड्सबद्दल जागरूकता करणं. एड्स हा आजार जो आहे त्याची योग्य माहिती असेल आणि तो का होतो याची जर कारणं माहीत असतील तर तो प्रिव्हेंटेबल आहे, तो आपल्याला रोखता येऊ शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींची जागरूकता करण्यासाठी बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये मी पत्र पाठवले की तुमच्याकडे जेव्हा तुमचे काही कार्यक्रम असतील तर त्यावेळेस मला या विषयावर बोलायला आवडेल. समाज म्हणून ज्या वेळेला आजपर्यंत घुसून काम करायला हवं आहे असं जेव्हा वाटतं, तेव्हा जसं तुम्ही आता म्हणलात की एड्स सारख्या संदर्भात महाविद्यालयांमध्ये त्या मुळापर्यंत पोहोचणं, अशी कामं करताना तुम्हाला मन स्वस्थ बसू देत नाही, तुम्ही स्वतःहून पुढाकार घेता. अशी अनेक कामं आहेत तुमची, त्याविषयी जाणून घ्यायचंच आहे. पण प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेणार आहोत आपण एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. डॉक्टर भार्गवी बढे यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. डॉक्टर भार्गवी, तुम्ही तुमच्याकडे एक महाविद्यालयीन विद्यार्थी आल्यानंतर त्याची एड्सच्या संदर्भातली चाचणी केल्यानंतर प्रत्यक्ष कॉलेजपर्यंत गेलात आणि जिथे संधी आहे तिथे मला या मुलांशी संवाद साधायचा आहे असं म्हणालात. तर या पार्श्वभूमीवरती जसं तुम्ही कॉलेजमधून लोकांशी बोलत होतात, तर एड्सच्या बाबतीत आपल्या प्रेक्षकांना, खास करून जसं आता तुम्ही त्या तरुण मुलाचं उदाहरण दिलं, तर ज्यांची मुलं तरुण आहेत अशा आयांना, अशा पालकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? तुमच्या मुलांना तुम्ही पूर्णपणे स्वातंत्र्य द्या, परंतु ते पुढे जाऊन काय करतात किंवा नाही याबद्दल आपल्याला माहीत असणं, आईला जास्त करून माहीत असणं, आठवड्यातून 2दा ठरवून असं की त्याचं मानसिक आरोग्य कसं आहे किंवा त्याची मानसिकता कशी होत आहे आणि त्यामध्ये आईचा जो रोल आहे, आईची भूमिका आहे, खूप महत्त्वाची आहे. आपण एकदा मुलं 18 वर्षाची झाली की आपण पालक आहोत हे विसरून जावं असं माझं म्हणणं आहे. आपण त्यांचे मित्र व्हावे. मुलांचं लग्नाचं वय वाढायला लागलं आहे आणि खूप लहान वयामध्ये आपल्या आजूबाजूच्या माध्यमांमुळे मुलांमधल्या जाणीवा अधिक जागृत होत आहेत. तर याच्या बाबतीत पालक म्हणून जर आपण स्वीकारशील झालो आणि संवाद आणि आपल्या कृतीचा परिणाम याविषयी जर जागरूकता वाढवली तर पुढची वाटचाल सोपी जाईल. कारण तुम्ही थेट रुग्णांशी पण बोलत आहात. आपण संवाद वाढवणं हे खूप महत्त्वाचं आहे. जितका मीडिया वाढलेला आहे की जेवढी माध्यमं जवळ आली आहेत तेवढी माणसं दूर जात आहेत. आपणही ॲडव्हान्स मीडियासोबत आपल्या मुलांशी त्या दृष्टिकोनातून त्यांच्याशी जवळीक साधून किंवा त्यांच्याशी एकरूप होऊन आपण त्याचा वापर करूनही त्यांना मार्गदर्शन करू शकतो. समाजात चांगलं आणि वाईट दोन्ही सोबत घडत असतं आणि मुलांना जेव्हा कळत नाहीये या ठिकाणचं वाईट जे आहे ते तुम्ही घेऊ नका, त्यावेळेस आपण फक्त त्यांना हे बघ 2 मार्ग आहेत, एक असा होईल, एक आहे तो चांगल्याकडे जातो, एक वाईटाकडे जातो, तुला मार्ग शोधायचा आहे, तुला मार्ग ठरवायचा आहे. पण आपण त्यांना दिशा देण्याचं काम पालकांनी घरातून केलं तर बरेचसे होणाऱ्या घटना
याच्या पुढेच एड्सच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर एड्स हा आजार असा आहे की ज्यामध्ये केवळ प्रिव्हेन्शनमुळे खूप गोष्टी आपण टाळू शकतो. पूर्व काळजी याच्याशीच संबंधित आहे तो तुमच्या प्रथमोपचाराच्या कामाच्या संदर्भाने, की या सगळ्या कामांबरोबरच कुठल्या तरी एका क्षणी तुम्हाला जाणवलं की प्रथमोपचार त्याचं प्रशिक्षण हे जेवढं घरोघरी लवकर दिलं जाईल तेवढं रुग्णांची संख्या कमी होईल. आणि मग तुम्ही, मला माहिती आहे की घरी हळदी कुंकू हा सुद्धा संधी म्हणून त्याच्याकडे पाहिलं, आणि हे छोट्याशा ह्याच्यापासून QR कोड पर्यंतची एक मोठी वाटचाल आहे आणि एक भव्य स्वप्न आहे तुमचं याच्याबद्दल. तर त्या सगळ्याविषयी सविस्तर तुम्हीच सांगा. मी माझ्या हॉस्पिटलच्या बाजूला कन्स्ट्रक्शन साईट होती, त्या ठिकाणी माझं एक पेशंट माझ्याकडे जेव्हा आला तर त्यावेळेस त्याच्या हाताची नस कट झाल्यामुळे त्याचा हात तो खाली असा लोंबकळत आला आणि तोपर्यंत खूप रक्तस्राव झाला होता. तर मग म्हटलं अरे ह्या लोकांना जर आपण, साधी गोष्ट आहे की रक्त हा गोठणारा पदार्थ आहे, द्रव पदार्थ आहे परंतु तो गोठतो. त्याला जर डायरेक्ट प्रेशर दिलं म्हणजे डायरेक्ट आपण दाब दिला तर ते गोठलं असतं. आपण हाताने रुमालाने कशानेही त्यावेळेस जर त्यांनी प्रेशर दिलं असतं तर गोठलं असतं. किंवा त्याचा हात जो होता तो त्याने खाली लोंबकळून न आणता जर त्यांनी तो हात उंचावर धरला असता तर ती जो ब्लड फ्लो खाली जाऊन हे रक्तस्राव होऊन त्याला जी इजा झाली ती टाळता आली असती. मग विचार केल्यानंतर हे कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये हे नेहमी घडणारी गोष्ट होती. मग याच्याबद्दल काय काय करता येईल, आणि मग प्रथमोपचार प्रशिक्षणाचा जन्म झाला माझ्यासाठी, आणि आम्ही त्याचं प्रशिक्षण केंद्र चालवण्याचं ठरवलं. तेव्हा विघ्नहार्ता साई जनसेवा प्रतिष्ठानच्या नावाने मी एक संस्था स्थापन केली. तिच्या अंतर्गत आम्ही विघ्नहार्ता साई जनसेवा प्रतिष्ठानतर्फे डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रियल हेल्थ रिकग्नाइज सेंटर चालवतो, ज्याच्यातून आम्ही प्रथमोपचार प्रशिक्षण देतो. जेव्हा मी सुरुवात केली त्यानंतर ती माझी एक पॅशन झाली की मला त्या गोष्टी बद्दल सगळ्यांना ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. आणि आता कोविडच्या काळामध्ये मी जेव्हा पाहिलं की कोविडचा जेव्हा पेशंट घरी जातात त्यानंतर त्यांना कार्डियाक अरेस्ट होते, तर त्या ठिकाणी CPR म्हणजे कार्डिओ पल्मनरी रिसक्सिटेशन जे आपण CPR देतो तो जर घरातील स्त्रीला माहीत असता तर कदाचित तिचे सासरे जे आहेत त्यांना ती रिट्राईव्ह म्हणजे पुन्हा पुनर्जीवित करण्यास मदत झाली असती. आणि मग हा डोक्यात विचार घेऊन मी गेल्या वर्षी हळदी कुंकाचं वाण म्हणून स्त्रियांना, एका सोसायटीतील स्त्रियांना माझं फर्स्ट एड ट्रेनिंग ठेवलं आणि ते शिकवलं. CPR हे दान दिलं. तुमचे या वेळचे अनुभवही काही खास असतील ना, की ज्यावेळेला तुम्ही प्रत्यक्ष या स्त्रियांना ट्रेनिंग दिलं, कसा होता अनुभव? आणि तुम्हाला काही वेगळ्या नोंदी काही घेतल्यात का की ज्या आवर्जून तुम्हाला आपल्या प्रेक्षकांना सांगायला आवडतील? हो, याच्याबद्दल मला प्रत्येक ठिकाणी जेव्हा मी कॅम्पमध्ये घेते त्यावेळेस जेव्हा स्त्रिया असतात त्यांनी मला खूप सुंदर फीडबॅकही दिलेले आहेत की मॅडम, सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही खूप सोपं करून सांगता. आम्ही या गोष्टी, हार्ट अटॅक असेल याच्याबद्दल फक्त चुकीचे गैरसमज, दुसऱ्याला काय झालं होतं हे ऐकून होतो, पण याच्यावर आपण काहीही आपल्या हातात नसतानाही उपचार करू शकतो हे जर आम्हाला माहीत असेल तर आतापर्यंत आम्ही बऱ्याच जणांना मदत करू शकलो असतो. आणि माझ्या जेव्हा मी सोसायटीमध्ये ट्रेनिंग घेतलं तेव्हा एक IT इंजिनियर मॅडम होत्या, त्यांनी खूप छान सांगितलं की मला वाटलं आम्ही उच्च शिक्षण घेतलेलं आहे म्हणजे आम्हाला ह्या गोष्टी माहीत आहेत किंवा आम्ही पटकन गुगल करतो, पण गुगलवरची अर्धवट माहिती आणि तुमच्याकडून परिपूर्ण मिळालेलं ज्ञान आणि आपण अगदी सहज घरच्या घरी आणि लहान मुलांना सुद्धा ह्या गोष्टी सांगू शकतो, करू शकतो असं तुम्ही शिकवलं, त्याबद्दल आभार मानले. तेव्हा मला असं वाटलं की खरंच म्हणजे इवन असं आहे की सर्व डॉक्टरांनाही म्हणजे जनरल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहेत किंवा इतर सर्वांना CPR बद्दल प्रत्येकाला माहिती असेल असं नाहीये. त्यासाठीच मग मी मिशन ठरवली की हे कार्य जे आहे ते वाढलं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. QR कोडिंग हा प्रकार काय आहे या संदर्भातला? तुम्ही आमच्याकडनं फर्स्ट एड ट्रेनिंग घेतलेलं आहे, खरंच आमच्याकडून घेतलं आहे किंवा नाही तर QR कोड करून आम्ही तुम्हाला ते तुमचं नाव येणार, तुमचं नाव आणि तुमचं सर्टिफिकेट येणार, जेणेकरून उद्या तुम्ही एअरपोर्ट विमानाने प्रवास करत आहात
आणि विमानाने प्रवास करताना जर विमानात कोणाला काही झालं तर तिथले जे एअर होस्टेस आणि ते असतील तर ते म्हणणार तुमच्याकडे काय प्रूफ आहे की तुम्ही यांना ट्रीट करणार, कशामुळे. त्यावेळेस तुम्ही तुमचं QR कोडमधील तुमचं फर्स्ट एडचं सर्टिफिकेट दाखवून त्यांना सांगू शकतात आणि ते तुम्हाला अलाउ करतात. एखादी दुर्घटना झाली आहे मोठ्या प्रमाणात, त्या ठिकाणी माझ्याकडे जे ट्रेनिंग घेतलेले फर्स्ट एडर आहेत तर ते त्या ठिकाणी इतरांना मदत करण्यासाठी, आपण प्रत्येक ठिकाणी आपलं सर्टिफिकेट घेऊन जाऊ शकत नाही किंवा मी तुम्हाला सांगितलं तुम्ही माझ्यावर लगेच विश्वास ठेवणार नाही. त्यावेळेस तो QR कोडवर तुमचा जो नाव आणि हे आहे की तुम्ही योग्य अशा प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेतलेलं आहे, ज्याला आपण ऑथेंटिसिटी म्हणतो, ती जपणं किती महत्त्वाचं आहे त्या दृष्टीने तुम्ही केलेलं हे काम आहे. डॉक्टर भार्गवी बढे यांच्याकडून अशीच आणखी त्यांच्या कामाविषयी माहिती घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात प्रेक्षक हो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. व्यवसाय आणि समाजशील मन या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला समाजाला पुढे नेणारं, उन्नत करणारं काम कसं सुरू होऊ शकतं आणि ते विस्तृत पातळीवर कसं नेता येतं हे आपण जाणून घेतो आहोत डॉक्टर भार्गवी बढे यांच्याकडून. वेगवेगळ्या पद्धतीची कामं केलीत. व्यसनमुक्ती आहे, एड्सबद्दलचं काम आहे, आता आपण विश्रांतीपूर्वी बोलत होतो प्रथमोपचाराबद्दल, तसंच तणाव व्यवस्थापन हाही एक कळीचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्येही तुम्ही उतरलात. तर हे काम कसं, किती पातळीवर, कधीपासून सुरू केलं आणि कोविड काळामध्ये तर या संदर्भात तुम्ही खूपच काम केलंय, तर त्याविषयी सांगा. तणाव का येतो याचं मूळ कारण शोधण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. जेव्हा माझ्या हॉस्पिटलतर्फे बऱ्याचशा कंपन्यांमध्ये आम्ही पॅरामेडिकल स्टाफ प्रोव्हाइड करतो. त्या ठिकाणी एका IT कंपनीमध्ये आम्ही सर्व्हिसेस देत होतो. पुण्यात हिंजवडीमध्येच आहे ती कंपनी. आणि त्या कंपनीत तणावाचं मूळ कारण मला दिसलं, म्हणजे मला दिशा मिळायला ते कारण ठरलं. एक 28 वर्षाचा मुलगा IT इंजिनियर अनमॅरिड होता आणि त्याला त्याचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तो 3 रात्री झोपला नाही. आणि जेव्हा तो कंपनीमध्ये आला त्या ठिकाणी त्याला हार्ट अटॅक आला आणि विचारल्यानंतर कळलं की ही इज अ चेन स्मोकर, ही लिव्ज अलोन. म्हणजे तो फॅमिलीसोबत राहत नाही, एकटा राहतो आणि त्यांनी 2-3 दिवसात कामाच्या ताणामुळे जेवण नाही केलं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याला हार्ट अटॅक आला. मग हा ताणतणाव, आपण म्हणूया की सिर सलामत तो पगडी पचास. जर तुम्ही काम इतक्या तणावपूर्ण करून करत आहात, परिस्थितीत करत आहात, तर ते काम तुम्हाला म्हणजे जरी काही गोष्टीत यश दिलं तरी अर्थातच ते अंतिमतः तुम्हाला ताणाकडेच घेऊन जाणार आहे आणि आरोग्यावरती परिणाम करणार आहे. आता आपण जसं कोविडच्या काळात लॉकडाऊन झालं, लॉकडाऊनमुळे घरात मुलं ऑनलाईन, नवरे घरात, स्त्रियांचा जे ताणतणाव वाढला, तर त्या स्ट्रेसवर काम करताना मी स्ट्रेसला कसं रिमूव्ह करूया, तर लेट युअर बॉडी स्ट्रेच अँड अलाउ स्ट्रेस टू गो अवे, हा एक रूल आहे. म्हणजे तुमचा जर स्ट्रेस दूर करायचा आहे तर स्ट्रेच युअर बॉडी. मग ह्या गोष्टी फिजिकली त्यांना ॲक्टिव्ह करणं. बऱ्याच वेळेला स्क्रीन टाईम वाढलेला आहे, सर्वजण मोबाईल, ऑनलाईन क्लासेस यामुळे, तर त्याच्यापासून दूर राहण्यासाठी त्यांना स्ट्रेच बॉडी करण्याचे काही मी ट्रेनिंग्समध्ये फर्स्ट एड ट्रेनिंग सुरू करतानाच मी स्ट्रेचिंगनी सुरू करते की थोडंसं मग ते रिलॅक्स होतात. मग ते जवळ बऱ्याचशा गोष्टी होऊन जातात की सगळ्यांचं फोकस कशावर आहे ते आपण पाहायला पाहिजे. एक आहे की माझा प्रोजेक्ट पूर्ण करणं आणि माझं शिक्षण पूर्ण करणं आणि मला ते, आणि मी 4 बंगले घेतले आणि 2 माझ्याकडे मोठ्या गाड्या, म्हणजे मी सगळं मिळवलं. पण आपण मानसिकरित्या त्या याच्यात आहोत का? मानसिक आपण स्वस्थ आहोत का? आता मी डॉक्टर म्हणून अविरतपणे काम करते, पण मी याच्यामध्ये माझी पॅशन म्हणून काम करते. जर मी कुठल्या गोष्टीचं टेन्शन म्हणून जर मी काम केलं तर मी कामच करू शकणार नाही किंवा मला खूप लिमिटेशन्स येतील. पण मी अनलिमिटेड डॉक्टर्स काम करतात, एक सेवाभावी वृत्तीने करतात सर्वच. कोविडमध्ये तर पुण्यामध्ये तर म्हणजे खूपच आपल्याला पाहायला मिळालं, सर्व डॉक्टरांनी अतिशय परिश्रम घेतले. PMCमध्ये कोविड काळामध्ये सर्वात जास्त स्त्रियांनी काम केलंय, नर्सेसनी सर्वात जास्त सेवा दिली आहे.
लेडीज स्टाफ सगळ्यात जास्त होता आणि लेडीजनी मुला बाळांपासून म्हणजे फॅमिलीपासून दूर राहून पहिल्या लाटेमध्ये जे होतं की 14 दिवस परत त्यांना क्वारंटाईन होणं, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्या अगदी जवळून पाहिल्या आणि तिथे काम केलं. तेव्हा ह्या गोष्टींची त्यांना तणावमुक्त करण्यासाठी आपण काय करता येईल, त्यावेळेस मी व्हॉट्सअप कन्सल्टेशन म्हणजे व्हॉट्सअपवरून त्यांना मार्गदर्शन करणं, व्हॉट्सअपवरून त्यांना व्हिडिओ पाठवणं की तुम्ही हे करू शकता, हे अशा प्रकारे काम केलं आणि त्यातून मला खूप आनंद मिळाला. आता जसं तुम्ही म्हणालात की तणावाच्या संदर्भामध्ये व्हॉट्सॲप सारखा मीडिया जो आहे त्याचा उपयोग करून जिथे लोकांना पैसे मोजावे लागणार नाहीत अशा पद्धतीने तुम्ही समुपदेशन केलं, किंवा आता तुम्ही सरांचं जसं सांगितलं की तुमच्या घरापर्यंत जो कोविड काळाचं जे सगळे पडसाद म्हणतो ते उमटत होते, तर या कोविड काळामध्ये तुम्ही आणखीन कुठल्या कुठल्या पद्धतीने आणि कशा प्रकारे काम केलं? माझ्याकडे सरकार मान्य लसीकरण केंद्र आहे. आपल्याकडे लसीकरण केंद्र आहे. यामध्ये माझं फोकस होतं की सर्वात जे वयस्कर ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आपण लसीकरण केलं पाहिजे. मग असं करत असताना माझ्याकडे एक आजी आल्या ज्या की चालू शकत नाही. मॅडम तुम्ही गाडीत येऊन देणार? हो मी देणार, अर्धा तास मी तुमच्याजवळ थांबणार वॅक्सिन दिल्यानंतर. मग त्यांना लसीकरण आपण त्या ठिकाणी जाऊन केलं, त्यांना जितकी मदत करता येईल तेवढं मदत केली. यासोबत आम्ही बऱ्याचशा ठिकाणी सोसायटीतील लोकांना की जर कोणी लसीकरणाचं राहिलं असेल तर आम्हाला कळवा, आम्ही तुम्हाला मदत करतो. त्याबरोबर आम्ही खूप कंपनीतील लोक जे आहेत की त्यांना कंपन्यांमध्ये जाऊन आम्ही वॅक्सिनेशन केलं. त्यामुळे कंपन्यातील लोकांना वॅक्सिन भेटलं आणि ते कामावर जाऊ शकले. नैराश्याचं किंवा तणावाचं एक कारण होतं की कोविड नंतर कंपनीमध्ये जायचं आहे, तुम्हाला कोविडची टेस्ट करणं, जर तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर तुम्हाला कामावर नाही, याचा ताणतणाव कामगार लोकांवर खूप जास्त होता. हा तणाव कमी करणं यासाठी आम्ही कंपन्यांशी जाऊन संपर्क साधला आणि त्यांना आम्ही वॅक्सिनेशन कॅम्प तुमच्या या ठिकाणी कंपनीत येऊन देऊ. त्यांना ते ट्रान्सपोर्टेशन ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप सोयीचं होतं. तिथला कामगार पूर्णपणे आपल्याकडेच लसीकरण झालं आहे, मग त्यांना म्हणजे इतर कुठल्या गोष्टीची काळजी नाही. असं या सगळ्या प्रवासात तुम्ही अजून एक मोठं स्वप्न बघितलंय, ते म्हणजे समाजातला मृत्यूदर कमी करायचा आणि त्यासाठी विजन 2030 असं काहीतरी तुम्ही ठरवलंय. तर ते काय आहे आणि त्याच्यासाठी वाटचाल कशा पद्धतीने सुरू आहे तुमची? जेव्हा IT कंपनीतील एक मुलाचा जीव आमच्या डॉक्टरांनी CPR देऊन वाचवला, तेव्हा हे ठरलं की पूर्ण भारतामधील आम्ही फर्स्ट एड ट्रेनिंग पूर्ण भारतामध्ये देतो. तर पूर्ण भारतात ह्या सर्व्हिसेस देत असताना आपण एक गोष्ट लक्षात आली किंवा मी प्रत्येक वेळेस माझं फर्स्ट एड ट्रेनिंग झालं तर सांगते की तुम्हाला मी आता CPR शिकवलेला आहे, तो तुम्ही 5 जणांना जर शिकवला, 5 जण बाहेर शोधण्यापेक्षा तुम्ही घरातली घ्या, म्हणजे तुमचा घरातूनच ती शिकल्या जातील. अशा प्रकारे 30 लाख फर्स्ट एडर मला पुढे बनवायचे आहेत, जेणेकरून वेळेवर मदत न मिळाल्यामुळे कोणाचाही जीव जाऊ नये. जो उशीर झाल्यामुळे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट असतील, रस्त्यावरील अपघात, त्यामध्ये बऱ्याचशा वेळेला जर अपघात झाला. आता मध्यंतरी मी पुण्यामध्ये जेव्हा जानेवारीत धुकं वाढलं त्यावेळेस वाकड या ठिकाणी ॲक्सिडेंटमध्ये एक मुलगा एक्सपायर झाला. तर धुक्याचं प्रमाण जास्त होतं, त्याला गाडी दिसली नाही, ह्या सगळ्या गोष्टी. तर त्यावेळेस त्याच्या डोक्याला इजा झाली होती आणि धुकं जास्त प्रमाणात होतं, तो योग्य वेळेत पोहोचला नाही. तर असं वाटलं की त्यावेळेस जर कोणी तिथे फर्स्ट एडर असता तर कदाचित त्या मुलाला म्हणजे सांगता येत नाही पण थोडीफार असे ना मदत झाली असती, एक असं वाटून राहतं. तर त्यासाठी 30 लाख फर्स्ट एडर करणं हे माझं स्वप्न आहे आणि त्या फर्स्ट एडरनी जरी 1 लाखाला एकाने जरी एकाचा जीव वाचवला तरी मला हवं ते मिळालं असं मी मानेल. त्याच्यासाठी मला कॉलेजेसमध्ये मी ह्या ट्रेनिंग अरेंज करणार आहे. ज्यांना इच्छा असेल, मी आज तुमच्या DD सह्याद्रीच्या माध्यमातून आवाहन करते की कॉलेजेसमध्ये जर कोणाला कुठल्याही प्रोग्राममध्ये जर तुम्हाला ट्रेनिंगची गरज असेल तर एक फर्स्ट एडचं ट्रेनिंग कंपल्सरी ठेवा, जेणेकरून मुलांना
कॉलेजमध्ये असतानाच हे बाळकडू मिळून जाईल. जसं म्हटलं जातं की एक स्त्री शिकली तर संपूर्ण घर शिक्षित होईल, सुशिक्षित होईल आणि विचारात फरक पडेल. तसं तुमच्याशी बोलताना खरंच असं जाणवत आहे की प्रत्येक घरामध्ये वैद्यकीय दृष्टीने जर सजगता आली, तुम्ही भले पूर्ण त्याच्यामध्ये हुकमत नाही येणार तुमची, पण निदान मला पहिल्यांदा काय करायला हवं आहे की माझा रुग्ण मला दवाखान्यापर्यंत घेऊन जायचा आहे, तर संपूर्ण देशाचं आरोग्य हे आपल्या हातात राहायला काही फार अवधी राहणार नाही. खूप छान माहिती आपण घेतो आहोत, खूप छान रसपूर्ण गप्पा, रसपूर्ण उपक्रमांविषयी डॉक्टर भार्गवी बढे आपल्याला सांगतायत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. डॉक्टर भार्गवी बढे यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. व्यवसाय करता करता पूर्णतः समाजाभिमुख कसं राहता येतं आणि समाज उन्नत करण्याची संधी प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक क्षणी आपल्याला नव्यानं कशी खुणावू शकते, त्याचं त्या उदाहरण आहेत. तुम्ही आत्ता सांगत होतात प्रथमोपचार किंवा प्रत्येक घराघरामध्ये वैद्यकीय दृष्टीने जे काही थोडंफार प्रशिक्षण देता येतील ते देणं आणि 2030 साली कमीत कमी मृत्यूदर भारतामध्ये व्हावा या दृष्टीने देशभरासाठी तुम्ही पाहिलेलं स्वप्न. या अनुषंगाने अपघात याविषयी पण आता तुम्ही बोलत होतात, तर अपघात वेगवेगळ्या ठिकाणी होणं त्याच्या संदर्भातही तुमचं विशेष काही काम आहे, तुमचं स्वतःचा एक वेगळा खास स्वतंत्र दृष्टिकोन आहे, करता येण्यासारख्या शक्यता तुम्हाला दिसलेल्या आहेत, त्याविषयी काय सांगाल? अपघात हा अपघातच असतो, तो सर्व ठिकाणी घडू शकतो. गरजेचं नाही आहे कामावर असतानाच घडेल, आपण घरी असताना घडू शकतो, रस्त्यावरून चालतानाही घडू शकतो. तर अपघात जेव्हा होतात तेव्हा आपण काय उपचार केले पाहिजेत? प्रथमोपचार प्रशिक्षण देताना माझं एक म्हणणं आहे की प्रथमोपचार प्रशिक्षण का आवश्यक आहे, तर कमीत कमी कुठल्याही फील्डचे तुम्ही असाल, जसं की तुम्ही आता निवेदिका आहात किंवा इतर टेक्निकल लोक या ठिकाणी आहेत, पण जेव्हा दुर्घटना घडते, घात घडतो, अपघात घडतो, तो तेव्हा आपल्या शरीरासोबत घडतो. तर आपल्या शरीराची थोडी माहिती आपल्याला असणं खूप आवश्यक आहे. म्हणून प्रथमोपचार प्रशिक्षण महत्त्वाचं आहे. यामध्ये आपण तसं पाहिलं, आकडेवारी पाहूया तर 2940 महाराष्ट्रामध्ये अपघात घडतात असं रेकॉर्ड आहे. तर या ठिकाणी ही जी संख्या असते, इंडस्ट्रीमध्ये घडणारे अपघात हे खूप जास्त असतात आणि ते त्याची तीव्रताही अधिक असते. परंतु ते अपघात बरेचसे प्रिव्हेंटेबल, आपण खूप टाळू शकतो अशा प्रकारचे असतात. तर त्याच्यामध्ये असं असतं की तुम्ही सेफ्टी रूल्स जे आहेत कंपनीत काम करताना ते रोज रोज प्रॅक्टिस करायचेत. म्हणजे एकच दिवस आपण सेफ्टी रूल फॉलो केला आणि आठवडाभर सोडून दिलं तसं नाही चालणार. कंपनीमध्ये आपण ते सेफ्टी रूल्स फॉलो करणं आणि रोज त्याची प्रॅक्टिस करणं आवश्यक असतं. कंपन्यांमध्ये 4 मार्च ते 11 मार्च हा सप्ताह जो आहे तो सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो आणि त्या ठिकाणी फर्स्ट एड ट्रेनिंग, अर्गोनॉमिक्सचे ट्रेनिंग, इतर सारे ट्रेनिंग्स होतात. वैयक्तिक संरक्षण आणि वर्तन आधारित सुरक्षा प्रशिक्षण अशा पातळीवरही तुमचं काम चालतं, तर हे काय काम आहे? आपण जे PPE किट म्हणतो, तर ते जे कंपनीतील कर्मचारी आहेत त्यांनी ते वापरणं किती आवश्यक आहे. माझ्याकडे परवा एक पेशंट आलेला, तर त्यांना मी वॅक्सिन दिला आणि घरी जात होते स्कूटीवर. तर ते म्हटले, मॅडम मी ॲडव्होकेट आहे. म्हटलं ठीक आहे, हां बोला. तर ते म्हटले, मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे का? म्हटलं ठीक आहे सांगा. आणि मला त्यांनी सांगितलं, मॅडम तुम्ही तुमचं हेल्मेट घालून जा. मी म्हटलं मी 1 किलोमीटरवर म्हणजे मी शेजारीच जाते, शेजारच्याच बिल्डिंगमध्ये, तरीही जा. कारण हेल्मेट इतकं आवश्यक आहे की हेल्मेट वापरल्यामुळे माझा जीव वाचलाय आणि मी माझं काम करणार आहे. मग मी त्यांना बसवून घेतलं आणि बाकीच्याही गोष्टी वर्णन केल्या, सांगितल्या आणि म्हटलं तुम्ही जे काम करताय ते खूप चांगलं आहे आणि हे असं पुढे घडत गेलं पाहिजे. इथे वैयक्तिक आपण सुरक्षा, बरेचसे अपघात जे होतात की मी शेजारी रोड क्रॉस करून काही छोटी गोष्ट आणायला जातोय, मला हेल्मेटची गरज नाही आहे, असं बऱ्याच ठिकाणी होऊन जातं. म्हणून ते किंवा आर्मीच्या एरियातून जाताना दोघांना हेल्मेट असणं कंपल्सरी असतं, परंतु बाहेर
त्यांच्या गेटच्या बाहेर पडल्यावर असं नाही आहे की हेल्मेट घातलं पाहिजे. मग आपण का नाही घातलं पाहिजे? जर हेल्मेट आहे तर ते आपण वापरलंच पाहिजे. विघ्नहर्ता साई जनसेवा प्रतिष्ठान जे सुरू केलं तर ते नेमकं कधी, आणि आता असं काहीतरी एक संस्थात्मक काम सुरू करायला पाहिजे असं कधी जाणवलं? जेव्हा मी काम करायचे त्या ठिकाणी खूप लोक जे होते, कामगार लोक जास्त होते, PMTचे ड्रायव्हर आणि हे. त्यावेळेस मग मी व्यसनमुक्तीचं काम संस्थेमार्फत करूया असा विचार केला. हे प्रशिक्षणाचं काम केलं पाहिजे, कारण डॉक्टर्स वी आर अवेलेबल फॉर 24 hours. आमच्याकडे सर्व स्तरातील सर्व प्रकारची लोक येतात. तेव्हा जाणवलं की अरे आपण यांच्यासाठी काही केलं पाहिजे. जसं मी सांगितलं, कन्स्ट्रक्शनचे लोक माझ्या आजूबाजूला जे होते, तर यांना आपण काहीतरी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे की छोट्या गोष्टीतून तुम्ही किती छोटे छोटे उपाय करून जीवाला वाचू शकता, जी होणारी हानी आहे ती टाळू शकता. त्याचप्रमाणे जेव्हा मी पाहिलं की आजूबाजूचा स्लम एरिया आहे, यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे, मग मी ठरवलं की एक संस्था स्थापन करूया आणि त्या माध्यमातून काम करूया. 13 मुलांचा शैक्षणिक खर्च जो आहे, म्हणजे वार्षिक त्यांची पुस्तकं आणि हे येरवड्यातील मुलं आहेत त्यांचा सर्व खर्च आम्ही उचलतो. आणि त्याबरोबर मग हे काम करत असताना मी सर्व भागात पाहिलं. भीमाशंकर या साईडला जे आदिवासी लोक आहेत, मी अशा एक गावात काम केलं, कॅम्प्स घेतले जिथे फक्त 350 लोकसंख्या आहे आणि त्या ठिकाणी जाणं खूप कठीण होतं. मी तिथे जाऊन त्यांच्या पूर्ण सर्व 350 लोकांमध्ये तिथे जेवढी होती 280 लोक उपस्थित होती, त्यांचा आम्ही 3 दिवस रोज कॅम्प घेतला, तपासणी कॅम्प घेतला. एक तिथे 2 आजी होत्या, त्यांना ऐकायला येत नव्हतं आणि त्यांना आम्ही समजून सांगितल्यानंतर त्यांनी घरोघरी जाऊन सगळ्यांना बोलवून आणलं आणि तपासणी करून घ्यायला सांगितलं, कारण ते लोक लवकर आपल्याशी एकरूप होत नाही, त्यांना खूप याची गरज असते. सद्भावना आणि सच्चेपणा जिथे असतो तिथे आपल्या कामाला संधीही मिळते आणि लोकांचा प्रतिसादही. मग त्या लोकांसाठी काम करण्यासाठी मी संस्था स्थापन केली. या तुमच्या सगळ्या कामाचं आणि प्रवासाचं कौतुक वेगवेगळ्या पुरस्कारांनी केलेले, खूप पुरस्कारांच्या तुम्ही मानकरी आहात. कुठल्या पुरस्कारांनी तुम्हाला खूप आनंद दिला किंवा या पुरस्कारांविषयी काय वाटतं आहे, किंवा कुठल्या कामाचा प्रतिसाद म्हणून मिळालेला पुरस्कार तुमच्यासाठी जास्त जवळचा ठरतो आहे? याच्याबद्दल पुरस्कार मिळाला, पुरस्कार देणाऱ्यांचे थँक्यू, धन्यवाद. पण पुरस्कार मिळावा याच दृष्टिकोनातून काम न करता आपलं काम सर्वांपर्यंत पोहोचतंय आणि त्याची कोणी दखल घेतंय याचा आनंद वाटला. आणि हे काम करताना सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे MSME आणि मॅसिया यांनी जो मला एज्युकेशनसाठी ट्रेनिंगसाठी दिलेला जो पुरस्कार आहे, कारण ती माझी पॅशन आहे. जेव्हा मी फर्स्ट एड ट्रेनिंग घेते ती मी पूर्ण माझ्या 100% देऊन घेते आणि त्याचा मला जो म्हणजे प्रसाद रूपाने ती जी गोष्ट मिळाली त्याचा मला अभिमान वाटतो. आणि खरंच त्यांनी त्या पुरस्कारासाठी माझी निवड केली, MSME आणि इकॉनॉमिक्स टाइम्सनी. त्यांची मी खरंच आभारी आहे. ते कुठून कुठून पोहोचतात आणि योग्य निवड करतात अशी मला त्यावेळेस जाणीव झाली. तसं मला कुठलंही काम करण्याची आवड आहे. पुरस्कार आणि ह्या गोष्टींपासून विचारात दूर राहते, परंतु मला होलिस्टिक हेल्थ फाउंडेशनतर्फे 2021 मध्ये कोविड एक्सलन्स वर्कचाही पुरस्कार मिळाला. त्यांचे सुद्धा धन्यवाद. तुमच्या कामाच्या कक्षा अशाच वृंदावत जावत आणि अर्थातच पुरस्कारांची संख्या या खरंच खूप मनापासून तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही एक स्त्री आहात, डॉक्टर आहात, म्हणजे तुमचे हे दोनही जे जॉब 24 तास तुम्हाला वेगळं ठेवणारे आहेत आणि तरीही समाजाप्रतीची बांधिलकी तुम्ही प्रत्येक क्षणोक्षणी नव्या संधी शोधून जपत आहात. तर ही जी त्रिस्तरीय धावपळ, हा तोल तुम्ही कसा साधता? आणि हा प्रश्न अशासाठी की जेव्हा आपल्या गृहिणींना, सख्यांना वाटतं की आपली खूप दमछाक होते, तर त्याची एक जी व्यवस्थापन असतं, तर ते तुम्ही कशा पद्धतीने करता ज्याच्यातून एक प्रेरणा किंवा आदर्श आपल्या सख्यांना मिळू शकेल? आता एक स्त्री म्हणून आपण आपली कर्तव्य आपल्याला पार पाडावीच लागतात. यामध्ये सर्वात पहिले आपण घरामध्ये आलो, मुलांजवळ गेलो, आई होतो आणि ह्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना
म्हणजे अजून मी या गोष्टीत पण खूप लकी आहे की माझे जी सासरची लोक आहेत ते अतिशय चांगली आहेत आणि प्रेरणा देणारे आहेत. कधीही ते मला म्हणणार नाहीत की तू हे नको करूस, तुला वाटतंय तू कर, तू बाकीचं सोड, इथलं लक्ष नको देऊ. माझ्या सासूबाई माझ्या मुलांना सांभाळतात, कारण मुलांना घेऊन प्रत्येक गोष्ट सगळ्या करणं शक्य नाही आहे. आणि अजून एक गोष्ट आहे की माझे दीर आणि हे सर्व हायली एज्युकेटेड फॅमिली आहे आणि सर्व आम्ही एक 10 किलोमीटरच्या टप्प्यात राहतो, त्यामुळे एकमेकांना इतका सपोर्ट होतो की काही काम असेल, मला हे होत नाही आहे वहिनी, मी आविष्कारला तुमच्याकडे सोडते, किंवा माझ्या सासूबाई आहेत, नणंद आहेत, हे अगदी आम्ही जवळजवळ राहतो, त्यांचा खूप फायदा होतो. बऱ्याच वेळेला काय होतं की मला नाईटला खूप पेशंट असतात, सर ड्युटी करून थकून आलेले असतात, त्यावेळेस मी सर मला खूप मदत करतात. म्हणजे त्या बाबतीत आमचं रिलेशन हजबंड वाईफसारखं न राहता फ्रेंडसारखं राहतं आणि ते त्या ठिकाणी येऊन मदत करतात. सासूबाई मी मुलांना शिकवताना मुलं माझं ऐकत नाही, पण आजीने शिकवलं तर ऐकतात. म्हणजे तो रोल आजीकडे. एका वाक्यात सांगायचं असेल तर एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, हे जर घरामध्येच आपण सुरू केलं तर प्रत्येकाला आपली वाटचाल करणं हे खूप सोपं जाईल. या दृष्टीने सुद्धा तुमची आणि तुमच्या कुटुंबाची जी वाटचाल आहे ती प्रेरक आहे. डॉक्टर भार्गवी, या सगळ्या गप्पातून मला खरंच एक मनापासून जाणवलं की व्यवसायाने जशा तुम्ही डॉक्टर आहात तशा तुम्ही समाजाच्या डॉक्टर आहात. तर तुमच्यामधलं आणि समाजामधलं हे नातं दिवसेंदिवस खूप वृद्धिंगत होवो, तुम्हाला वेगवेगळी कामं करण्याच्या शक्यता दिसोत असं म्हणायचं का नाही हा प्रश्न आहे. कारण समस्या दिसणं, खरं नसतील तर त्या चांगल्या, पण तरी ज्या असतील त्या तुम्हाला दिसोत आणि त्याच्यातून मार्ग काढण्याची दिशा आणि दृष्टी तुमच्यामुळे आम्हा सगळ्यांना मिळो. तुम्ही आज इथे आलात, तुमच्या कामाबद्दल खूप संयंतपणाने तुम्ही सांगितलं, जसं पुरस्कार तुमचे शोध घेत आले, तुम्ही तुमच्या कामांचा डंका नाही वाजवला, तर तुमचं खूप कौतुक, तुमचे खूप मनापासून आभार आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. दूरदर्शनच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.